आदित्य, आदित्य तू आणि अचानक? हो दादा, हो मला इथे बघून तुम्हाला धक्का तर बसला असेलच, याची जाणीव आहे मला. आदित्य, अरे आदित्य काय झालं? अरे तुला विचारतोय आदित्य. अहो हे काय करताय तुम्ही? आता फक्त क्रॉसवरून आलात आणि आला प्रश्नाची बोचा चालू आहे तुमची. तू शांत राहा. मी बोलत आहे ना त्याच्या बरोबर. आदित्य, आदित्य काय झालं ते खरं सांग मला. दादा मला शिकायचं नाही दादा. काय म्हणालास? तुला शिकून नोकरी नाही करायची आहे? हो दादा, मी निर्णय घेतलाय की यापुढे मी नोकरी नाही करणार. काय म्हणालास तू? काय म्हणालास? नोकरी करणार नाही म्हणून? अरे का घेतलास एवढं मोठं शिक्षण तू? अरे का केलास आम्हाला शिक्षणासाठी बरबाद? अरे आम्ही मरून तुझ्यासाठी राबलो रे. अरे अरे या तुझ्या वहिनीकडे बघ. अरे स्वतः उपाशी तापासी राहून दिवस रात्र कबाट कष्ट केलं हिनं केवळ तुझ्यासाठीच ना. त्या आईकडे बघ. अरे सकाळी उठून लोकांच्या इथली धुनी भांडी केली कशासाठी? अरे तुझ्यासाठीच ना. अरे या माऊलीच्या डोळ्यात बघ ना. तिच्या डोळ्यात बघ तुझ्या विषयी प्रेम आणि तिच्या खरे अशा अपेक्षा. अरे अरे हिना दिवसाचा 1 रुपया जरी कमावला ना तर त्या 1 रुपयापैकी 75 पैसे हिना तुझ्या शिक्षणासाठी लावला रे. आणि का केलंस रे तू आम्हाला बरबाद? का केलं? अरे स्वतःच्या मुलाच्या उपचारात कमतरता आणून तुझ्या शिक्षणासाठी पूर्तता केली. अरे वाटलं होतं की माझा आदित्य शिकून खूप मोठा माणूस होईल म्हणून. पण काय माझं नशीबच फाटकं. त्याला तू तरी काय करणार आहेस रे? तू तरी काय करणार आहेस? मला दादा, मला मारा, पण तुमचा अधिकारच आहे दादा. कारण मी दोषी आहे ना तुमचा. मला सांगा, मी तरी काय करणार? काय करणार म्हणजे? आदित्य सांग आदित्य. अरे सांग ना आदित्य, सांग ना. सर तोच काय सांग रे. झालं तरी काय सांगाल का? काय झालं बघू सांगा. काय सांगू वहिनी, कस शिकलो, फर्स्ट क्लास मिळवला आणि फर्स्ट क्लास मिळताच एका खूप मोठ्या कंपनीने मला ऑफर सुद्धा केली. पण काय सांग ना. त्याच बरोबर 50,000 रुपयाची मागणी सुद्धा केली. वहिनी, हो इतकी मोठी रक्कम कुठून आणणार आपण? काय म्हणालीस तू? 50,000? होय दादा, मला सांगा, हो कुठून आणणार आपण एवढे पैसे? या समाजात एखाद्याच्या बुद्धिमत्तेला नाही बघितलं जातात, त्याच्या बरोबर त्याचा मिळणारा पैशाला. माझ्या घरी कित्येक शिकलेले बेरोजगार तरुण या पैशामुळे बेरोजगार आहे. या समाजाचा वाय फक्त पैसा आणि पैसा. आणि तेवढे पैसा कुठून आणला? आणि माझ्या सुखासाठी, माझ्या नोकरीसाठी माझ्या दादा आणि वहिनी तुम्हाला मी दारोदारी भटकून देणार नाही बघू शकणार. मी तुमचे ते भटकलेले आदित्य मला माफ कर रे बेटा, माफ कर. अरे रागाच्या भरात मी तुझ्यावर हात उचलला रे. नाही दादा, दादा अरे मनाला लावून घेऊ नकोस. माया तू एक काम कर. आदित्य प्रवासातून आलेला आहे, तो थकलेला असेल आणि त्याला भूक सुद्धा लागली असेल.
जा त्याला अगोदर जेवण दे जा जा आदित्य अगोदर जेवण कर गोपी गोपी कसं होईल रे माझ्या